श्रावण महिन्याची सुरुवात सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळ अष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो तो सण म्हणजे बैलपोळा. बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्याच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. यावर्षी बैलपोळा 2 सप्टेंबर 2024 रोजी गुरुवारी साजरा करण्यात येईल. बैलपोळा कथा. एकदा शिव पार्वती हे चौरसाचा खेळ खेळत होते. या खेळामध्ये मात्र पार्वती माता जिंकल्या तरीसुद्धा महादेव स्वतः जिंकण्याचा दावा करत होते. या खेळाच्या उपस्थितीमध्ये तिथे फक्त उपस्थित होते. त्यामुळे पार्वती मातेने नंदी बैलाला विचारले की खेळामध्ये कोण जिंकले. तेव्हा मात्र नंदी बैलाने शंकर देवाचे नाव घेतले. या गोष्टीवर माता पार्वती रागावल्या. त्या भयंकर क्रोधित झाल्या आणि या खोटं बोलण्यासाठी त्यांनी नंदीला शाप दिला. या शापामध्ये त्या म्हणाल्या की तू पृथ्वीवर जीवन जगशील. तुझं जीवन हे सामान्य नसणार. तुला जीवनभर कष्ट करून जगावे लागेल. तुझ्या मानेवर नेहमी नांगर राहील. माता पार्वतीचे हे बोलणे ऐकून नंदी घाबरले आणि त्यांच्या चुकीची ते क्षमा मागू लागले. त्यावर माता पार्वतीने त्यांना म्हटले की तू तिथे जीवनभर कष्ट करत राहशीलच, मात्र शेतकरी तुला एक दिवस देव म्हणून पूजा करतील. त्या दिवशी तुझ्या त्या मानेवर नांगर राहणार नाही असं म्हटले जाते. तेव्हापासून नंदी बैल पृथ्वीवर वास करतात आणि शेतकऱ्यांसोबत जमीन कसतात. त्यांच्या कष्टाची आठवण म्हणून बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.